महत्त्वाचे या ठिकाणी प्रश्न पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली? तर कोणती योजना होती पहा ती कॅबिनेट मिशन योजनेद्वारे बघा संविधान सभेची या ठिकाणी निर्मिती करण्यात आली. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला कॅबिनेट मिशन योजना. कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजे त्रिमंत्री योजना. योजनेद्वारे संविधान सभेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली. यामध्ये एकूण 389 सदस्य होते. ब्रिटिश भारत 296 सदस्य, त्याच्यानंतर संस्थानिक 93 सदस्य होते. 1296 जागांसाठी निवडणुका झाल्या. यामध्ये ब्रिटिश प्रांतामध्ये 292 सदस्य आणि चीफ कमिशनर प्रांतामध्ये 4 सदस्य होते. काँग्रेसने या ठिकाणी 208 जागा, मुस्लिम लीगने 73 जागा आणि अपक्ष 15 जागा या ठिकाणी जिंकल्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या देशामध्ये न्यायिक पुनर्विलोकन प्रणाली अस्तित्वामध्ये आहे? तर भारत आणि अमेरिकामध्ये. लक्षात ठेवायचे भारत आणि USA. भारत राज्यघटनेसाठी USA राज्यघटनेमधून स्वीकारण्यात आलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. बघा काय काय स्वीकारलं आपण अमेरिकेकडून, तर मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, त्याच्यानंतर न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाविभागाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे काय? केंद्र व राज्य सरकारने केलेल्या कायद्याची घटनात्मक वैधता तपासणे होय. तर बघा टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर लक्षात ठेवायचं बघा 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून भारतामध्ये साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे पहा, तर याचं एक्सप्लेनेशन जर पाहिलं तर 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी भारतीय राज्यघटनेचा संविधान सभेने स्वीकार केला होता. या दिवशीच्या स्मरणार्थ 2015 पासून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून या ठिकाणी साजरा करण्यास सुरुवात झाली. 26 नोव्हेंबर या दिवशी बघा संविधानाच्या मसुद्यावर 284 सदस्यांनी या ठिकाणी सह्या केल्या होत्या आणि 26 नोव्हेंबर हा जो काही दिवस आहे राष्ट्रीय कायदा दिवस म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? तर 2 वर्ष 11 महिने आणि 17 दिवस इतका कालावधी या ठिकाणी लागला होता. त्या काळामध्ये संविधान तयार करण्यासाठी 64 लाख रुपये खर्च आला होता. एकूण 11 सत्रे बघा संविधान सभेचे 11 सत्रे होते. संविधान सभेचे प्रत्यक्ष कामकाज 165 दिवस चालले होते पहा. मसुदी समितीचे प्रत्यक्ष कामकाज 141 दिवस. पुढचा प्रश्न आहे बघा, पहिला राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर न्यायमूर्ती S.K. धर हे बघा पहिल्या राज्य पुनर्रचना आयोगाचे अध्यक्ष होते पहा. आलं लक्षात? खालीलपैकी कोणती महिला संविधान सभेची सदस्य झाली नाही? तर उषा मेहता. लक्षात ठेवायचे उषा मेहता बघा संविधान सभेची सदस्य झाली नाही. कोण? उषा मेहता या ठिकाणी झालेली नाही. घटना समितीने भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली? तर घटना समितीने भारतीय राज्यघटनेची जी काही उद्देशपत्रिका आहे ही अमेरिकेकडून घेतली आहे. लक्षात ठेवायचं बघा अमेरिका. नेक्स्ट आहे बघा, या ठिकाणी जर पाहिलं तर अमेरिकेकडून आपण काय काय घेतलेलं आहे? मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत, हे एवढं सगळं आपण या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. उद्देशपत्रिका कधी मंजूर झाली होती? 26 नोव्हेंबर 1949ला. स्वातंत्र्योत्तर भारतातील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते? तर M.A. अय्यंगार हे होते. लक्षात ठेवायचं आहे स्वातंत्र्योत्तर भारतामधील लोकसभेचे पहिले उपाध्यक्ष M.A. अय्यंगार हे होते. नेक्स्ट आहे तर बघा मार्च 1952 मध्ये अस्तित्वात आलेल्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष होते ग. मावळणकर आणि उपाध्यक्ष होते बघा अय्यंगार. पुढचा प्रश्न काय बघा, घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? तर हरेंद्र कुमार मुखर्जी. लक्षात ठेवायचं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. हरेंद्र कुमार मुखर्जी हे होते. मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच महत्त्वाचे चालू घडामोडी आणि जीकेचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपण बघा भरपूर टाइमपासचे चॅनल सुद्धा जॉईन केले असेल, कॉमेडी, प्रँक, त्याच्यातून आपल्याला काहीच मिळणार नाही, परंतु या ठिकाणामधून आपल्याला नोकरी मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करायचं आहे. आजच्या व्हिडिओचा लाईकचा टार्गेट फक्त 500 लाईक आहे बघा. तुम्ही नक्कीच 500 लाईक पूर्ण करणार असा माझा विश्वास आहे बघा. लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर बघा घटनेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. घटनेचे उपाध्यक्ष H.C. मुखर्जी होते. त्याचबरोबर V.T. कृष्णचारी सुद्धा होते बघा. घटना समितीचे सल्लागार होते B.N. राव. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. B.N. राव हे काय होते बघा
या ठिकाणी घटना समितीचे सल्लागार होते. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही, तर भारत हे साम्यवादी राष्ट्र नाही बघा. भारत हे बघा कसं आहे, सार्वभौम, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आहे. लोकशाही आणि गणराज्य याचा उल्लेख बघा घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये केला आहे. जगामधील साम्यवादी देश कोणते आहेत बघा, रशिया, चीन, क्युबा, व्हिएतनाम, उत्तर कोरिया आणि लाओस हे काय आहेत बघा, साम्यवादी देश आहेत. भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेमधून घेतलेली नाही विचारलंय. तर बघा, सरकारचे संसदीय स्वरूप घेतलेलं आहे, सरकारचे मंत्रिमंडळाचं स्वरूप सुद्धा घेतलेलं आहे, कायद्याचे राज्य सुद्धा घेतलंय, परंतु समवर्ती सूची आपण या ठिकाणामधून घेतलेली नाही बघा. ब्रिटिश राज्यघटनेमधून काय काय स्वीकारलं आपण आत्ताच बघितलं, संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टम, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार. भाषा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर भाषा समितीचे अध्यक्ष होते बघा मोटुरी सत्यनारायण. कोण स्वातंत्र्यानंतर भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते, तर सरदार वल्लभभाई पटेल हे बघा पहिले गृहमंत्री होते, भारताचे पहिली व्यक्ती. तर बघा, राष्ट्रपती होते राजेंद्र प्रसाद, घटना समितीचे अध्यक्ष होते बघा. त्याचबरोबर ते उपराष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्ण. त्याचप्रकारे पंतप्रधान कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. कायदा मंत्री होते डॉक्टर B.R. आंबेडकर. गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलच होते. संरक्षण मंत्री बलदेव सिंग होते. अर्थमंत्री R.K. षण्मुखम चट्टी होते. रेल्वे मंत्री बघा जॉन मथाई होते. शिक्षण मंत्री होते मौलाना अबुल कलाम आझाद. लक्षात ठेवायचं, शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. संविधानाने एक प्रबळ टिंबटिंबची निर्मिती केली आहे, तर संघ राज्याची या ठिकाणी निर्मिती केली आहे. भारतीय संविधानाने एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे. भारतीय संविधानाने बघा एक प्रबळ संघ राज्याची निर्मिती केली आहे, पण घटनेमध्ये संघ राज्य असं वर्णन न करता राज्यांचा संघ असं आहे बघा. संविधानाच्या कलम 1 नुसार भारत हा राज्यांचा संघ असेल. भारताची संघ राज्य प्रणाली कॅनडाच्या संघ राज्य प्रणालीवर आधारलेली आहे, हे पण लक्षात ठेवायचे बघा. अलिखित संविधान के टिंबटिंब या देशात आहे, तर अलिखित कुठे बघा युनायटेड किंगडम मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. लक्षात ठेवायचं आहे, युनायटेड किंगडम किंवा ब्रिटनची जी काही घटना आहे अलिखित आहे. भारताची घटना लिखित असून यामध्ये 395 कलमे, 25 भाग आणि 12 अनुसूची व प्रास्ताविक आहे. भारताची घटना जगातील सर्वात मोठी लिखित आणि विस्तृत घटना आहे पहा. भारतीय संविधानामधील आणीबाणीच्या काळामध्ये मूलभूत हक्काचं निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संविधानावरून स्वीकारण्यात आलं आहे, तर जर्मनीचं वायमार संविधान. लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. तर जर्मनीच्या संविधानामधून स्वीकारण्यात आलेली तत्वे कोणकोणती आहेत, आणीबाणीच्या दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे. जपानमधून काय स्वीकारलेलं आहे, कायद्याने प्रस्थापित पद्धत. फ्रान्समधून गणराज्य प्रास्ताविकेमधील स्वातंत्र्य, समता, बंधुता. ह्या आदर्श आपण फ्रान्सकडून घेतलेले आहेत. अमेरिका मूलभूत हक्क, अमेरिकेकडून बघा मूलभूत हक्क, उपराष्ट्रपती पद, न्यायव्यवस्थेचे न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील स्वातंत्र्य, महाभियोगाची पद्धत हे आपण अमेरिकेकडून घेतलेलं आहे. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पहा, संविधान सभेचे अध्यक्ष होते कोण, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष, तर S.C. मुखर्जी हे घटना समितीचे कोण होते, उपाध्यक्ष होते. S.C. मुखर्जी. सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून सर B.N. राव यांना या ठिकाणी निवडून देण्यात आलं होतं. भारताचे संविधान कधी अंमलामध्ये आले, तर भारताचे संविधान 26 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, 1950, 26 जानेवारी 1950 ला. तर 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकृत करण्यात आली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेमध्ये प्रास्ताविका यामध्ये 22 भाग, 395 कलमे आणि 8 अनुसूचीचा समावेश होता. पुढे बघा, 24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेवर या ठिकाणी सह्या केल्या होत्या. भारतीय घटना टिंबटिंब या तारखेपासून अंमलात आली, तर 26 जानेवारी 1950 पासून बघा अंमलात आली. भारतीय घटना 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलेली आहे. तर 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीची पहिली बैठक करण्यात आली. 11 डिसेंबर 1946 ला राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती. 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव झाला. 22 जानेवारी 1947 ला या ठिकाणी जो काही उद्दिष्टांचा ठराव हा स्वीकारण्यात आला आणि 26 नोव्हेंबर 1949 ला घटनेच्या काही तरतुदी अंमलात आल्या.
26 जानेवारी 1950ला काय झालं होतं, संपूर्ण घटना अंमलात आली होती आणि 26 जानेवारी 1930 हा पूर्ण स्वराज्य दिन म्हणून पाळला होता आणि तोच घटना लागू दिन म्हणून सुद्धा या ठिकाणी निवडला गेला. दरवर्षी आपण सर्वांना माहिती 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतीय घटना टिंबटिंब या तारखेपासून अंमलात आली. तर 26 जानेवारी 1950 पासून बघा अंमलात आली होती. हे पण लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. नेक्स्ट आहे 9 डिसेंबर 1946ला घटना समितीची पहिली बैठक झाली होती. 11 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद यांची बघा घटना समितीच्या अध्यक्षस्थानी निवड करण्यात आली होती. बघा आत्ताच पाहिलं आपण. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पहा, भारतीय संविधान खालीलपैकी कोणत्या दिवशी स्वीकारले गेले? तर 26 नोव्हेंबर 1949ला. लक्षात ठेवायचं, 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारण्यात आलं होतं. भारतीय घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. यापैकी शेवटच्या अधिवेशनाच्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना स्वीकारण्यात आली. 24 जानेवारी 1950 रोजी घटना समितीच्या सदस्यांनी राज्यघटनेवर स्वाक्षऱ्या केल्या आणि 26 जानेवारी 1950 रोजी संविधान पूर्णपणे लागू करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा घटना समितीचे या ठिकाणी अध्यक्ष होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झाली होती. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत बघा, लक्ष देऊन सगळ्यांनी ऐकायचे आहेत. तर घटना समितीची स्थापना कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार झाली. यामध्ये 389 सदस्य होते. किती? 389 सदस्य. पहिली बैठक 9 डिसेंबर 1946ला झाली. 9 डिसेंबर 1946ला. राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष होते. उपाध्यक्ष होते एच.सी. मुखर्जी. लक्षात ठेवा, एच.सी. मुखर्जी. यामध्ये प्रमुख 8 समित्या आणि एकूण 22. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संविधान सभेचे सदस्य कोण नव्हते? तर महात्मा गांधी या ठिकाणी संविधान सभेचे बघा सदस्य नव्हते. तर भारताच्या राज्यघटनेमधील प्रस्ताविकेमधील खालील शब्दाचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. पहा कसा क्रम आहे बघा, सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य हा याचा योग्य क्रम आहे. तर यामध्ये डिटेल माहिती जर पाहिली तर भारताच्या घटनेची प्रास्ताविकता पंडित नेहरू यांनी तयार केलेल्या संविधान सभेमधील मांडलेल्या उद्देशपत्रिकेवर आधारित आहे. प्रास्ताविकेमधील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार टाकण्यात आले आहेत. सर्वप्रथम अमेरिकन घटनेमध्ये प्रास्ताविका देण्यात आली होती. त्यानंतर इतर देशांनी या पद्धतीचा स्वीकार केला होता. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष नव्हते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद याचं बरोबर उत्तर बघा. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या समितीकडे घटनेचा मसुदा तयार करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. या समितीमध्ये एकूण 7 सदस्य होते. मसुदा समितीला प्रारूप समिती सुद्धा म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला होता. मसुदा समितीचे 7 सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, एन. गोपाल स्वामी अय्यंगार, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर, त्याच्यानंतर सईद मोहम्मद सादुल्ला, मुन्शी, माधवराव टिटी आणि कृष्णामाचारी. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं राष्ट्र नाही? तर साम्राज्यवादी राष्ट्र नाही. पहा, साम्राज्यवाद म्हणजे जेव्हा एखादा देश आर्थिक किंवा राजकीय फायद्यासाठी इतर प्रदेशांमध्ये आपली शक्ती वाढवतो. लक्षात ठेवायचं आहे. भारतीय संविधानानुसार टिंबटिंब सार्वभौम आहे. त्याचं उत्तर आहे बघा भारतीय जनता. लक्षात ठेवायचं आहे, भारतीय संविधानानुसार सार्वभौम काय बघा भारतीय जनता आहे. लक्षात ठेवायचं आपल्याला. सार्वभौम म्हणजे कोणत्याही बाह्य शक्तीचा प्रभाव नसणे. भारत सार्वभौम आहे म्हणजे भारत स्वतंत्र असून त्यावर कोणत्याही परकीय सत्तेचं आधिपत्य नाही. यामुळे भारत आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार स्वतः आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमामधून मुक्त करण्यास सक्षम आहे. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत ही जी काही संकल्पना आहे, सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली होती? तर केशवानंद भारती खटल्यामध्ये बघा सर्वप्रथम मांडली होती. लक्षात ठेवायचं आहे. घटनेच्या कलम 368 अंतर्गत प्रास्ताविकेमध्ये सुधारणा करता येऊ शकते का? हा मुद्दा प्रथम केशवानंद भारती केसमध्ये निर्माण झाला. तर 24 एप्रिल 1973 मध्ये
सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की प्रास्ताविकता घटनेचा भाग असल्यामुळे तिच्यामध्ये सुधारणा करता येऊ शकते, मात्र त्याद्वारे घटनेच्या मूलभूत संरचनेमध्ये बदल करता येणार नाही. प्रास्ताविकेमध्ये आतापर्यंत एकदा सुधारणा करण्यात आली आहे. प्रास्ताविकेमधील समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द 42वी घटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार या ठिकाणी टाकण्यात आले. लक्षात ठेवायचं 1976 नुसार. म्हणजे घटनाकारांचं मन, इच्छा व आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय. म्हणजे घटनेचा सरनामा म्हणजेच घटनाकाराचं मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. लक्षात ठेवा, सरनामा म्हणजे घटनाकारांचं मन, इच्छा आणि आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. घटनेचं ओळखपत्र सुद्धा असं नानी पालखीवाला म्हणाले. घटनेची कुंडली असं कोण म्हणालं तर के. एम. मुन्शी म्हणाले होते. लक्षात ठेवा सरनाम्याला. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हणतात? तर सरनाम्याला बघा घटनेचा आत्मा म्हणतात. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्य घटनेमध्ये कलम 51 ए मध्ये भारतीय राज्य घटनेमध्ये कलम 51 ए मध्ये नागरिकांची मूलभूत कर्तव्य सांगितलेली आहेत. तर खाली दिलेल्या मूलभूत कर्तव्यामधील विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर बघा, राष्ट्राच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे एकदम बरोबर आहे. तर बघा, याचं करेक्ट आन्सर आहे मतदान करणे आणि कर भरणे, हे याचं बरोबर आहे बघा. तर कर्तव्य घटनेमध्ये समाविष्ट कधी करण्यात आली? तर 2002 मध्ये 11वं करण्यात आलं होतं. कर्तव्य बघा 86व्या घटना दुरुस्तीने 2002 मध्ये समाविष्ट केली. आणि समिती होती बघा स्वर्ण समिती. मूलभूत कर्तव्य बघा रशियाच्या घटनेमधून घेतलेली आहेत. मूलभूत कर्तव्य आपण रशियाकडून घेतलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्य घटनेच्या कोणत्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? कशाचा? मार्गदर्शक तत्वांचा. तर चौथ्या भागामध्ये लक्षात ठेवायचं बघा, चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वाचा समावेश करण्यात आला आहे. भाग 1 मध्ये बघा संघराज्य आणि त्याचे राज्य क्षेत्र, भाग 2 मध्ये नागरिकत्व, भाग 3 मध्ये मूलभूत हक्क, भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वे, भाग 4 मध्ये कलम 12 ते 35 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, मूलभूत हक्कावर गदा आल्यास कुठे दाद मागता येते? तर सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाकडे आपल्याला दाद मागता येते. लक्षात ठेवा, मूलभूत हक्कावर गदा आल्यास कलम 72 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये, कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये आपल्याला दाद मागता येते. कलम 32 नुसार मूलभूत अधिकार हे सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी सांगितलेले. त्याचबरोबर कलम 226 मध्ये मूलभूत अधिकार नाही तर उच्च न्यायालय. नेक्स्ट आहे बघा, मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून भारतीय राज्यघटनेमध्ये अंतर्भूत करण्यात आले आहेत? तर आयर्लंड आपलं बरोबर उत्तर आहे बघा. कोणत्या? आयर्लंड. समजलं? तर बघा, मूलभूत हक्क अमेरिकेच्या संविधानामधून घेतलेले आहे. हक्क तत्व बघा आयर्लंडमधून घेतलेले आहेत. कर्तव्य बघा रशियाकडून आपण घेतलेले आहेत. समवर्ती सूची आणि संसदेची संयुक्त बैठक ही ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली आहे. घटना दुरुस्तीची पद्धत दक्षिण आफ्रिकेकडून आणि राज्यपालाची नियुक्ती कॅनडाच्या याच्याकडून घेतली आहे. कॅनडाच्या संविधानामधून आपण स्वीकारलेली आहे. पुढचा काय प्रश्न आहे की अल्पसंख्याक आणि समूहाच्या हितसंबंधाचे संरक्षण हे संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 29 मध्ये. लक्षात ठेवा, अल्पसंख्याक समूहाच्या हितसंबंधाचे रक्षण हे बघा संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये आहे? तर कलम 29 मध्ये आहेत. तर बघा, कलम 29 नुसार भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी, संस्कृती असल्यास त्याला ती जतन करण्याचा हक्क आहे. या कलमानुसार भाषिक किंवा धार्मिक अल्पसंख्याक घोषित केली जातात. भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणतं मूलभूत कर्तव्य नाही? कोणतं मूलभूत कर्तव्य नाही? तर सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे. तर बाकी सगळे काय आहेत बघा आपले कर्तव्य आहेत बघा. मूलभूत कर्तव्य कलम 51 ए मध्ये आहेत, भाग 4 ए मध्ये. मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वाप्रमाणे न्यायप्रविष्ट नाहीत. म्हणजे मूलभूत कर्तव्याचे कोणी पालन केलं नाही म्हणून कोणालाही न्यायालयात जाता येत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये टिंबटिंबांना संरक्षण दिलं आहे. तर मूलभूत हक्काला याचं बरोबर उत्तर आहे बघा. मूलभूत हक्काला कलम 32 नुसार केवळ भाग 3 मधील मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट आहेत. मूलभूत हक्क बजावण्यासाठी कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयामध्ये तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयामध्ये प्रतिलेख काढू शकते. घटनेने सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्काचे संरक्षक आणि हमीदार बनवलेला आहे. मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास न्यायालय 5 प्रकारचे आदेश काढते. नेक्स्ट आहे बघा, राईट टू प्रायव्हसी म्हणजे खाजगीपणाचा हक्क हा व्यक्तीचा मूलभूत हक्क आहे. हे कोणत्याही खटल्यामध्ये न्यायालयाने स्पष्ट केलं तर पुट्टास्वामी वि. भारत सरकारने हे स्पष्ट केलेलं आहे पहा.
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये आहेत? तर भाग 4 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, भाग 4 मध्ये. बरोबर, भाग 4 कलम 35 ते 51 मध्ये देण्यात आलेली बघा. घटनाकर्त्यांनी मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंडच्या घटनेमधून स्वीकारलेली आहेत. मार्गदर्शक तत्त्वे न्यायप्रविष्ट नाहीत, म्हणजे त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही. राज्यघटनेमधील महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे लक्षात ठेवायचं आहे. कलम 39 हे समान न्याय आणि कायदेविषयक मोफत सहाय्य. कलम 40 बघा, ग्रामपंचायत संघटन. कलम 41 कामाचा, शिक्षणाचा आणि सार्वजनिक सहाय्याचा अधिकार. कलम 44 समान नागरी कायदा. कलम 45 6 वर्षाखालील बालकाचं शिक्षण आणि संगोपन. कलम 46 मध्ये काय, SC ST यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन. भारतीय संविधानामध्ये कायद्यापुढे समानता कोणत्या अनुच्छेदामध्ये अंतर्भूत आहे? तर 14. लक्षात ठेवायचे, कलम 14 लक्षात ठेवायचे. पहा आपल्याला, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये कायद्यासमोर समान किंवा कायद्याचे समान संरक्षण नाकारता येणार नाही. कायद्यासमोर समानता ही ब्रिटनच्या घटनेवरून, तर कायद्याचे समान संरक्षण हे अमेरिकेच्या घटनेवरून घेण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये अपराधांच्या दोषसिद्धीबाबत अनुच्छेद 33 मध्ये दिला आहे, तर कलम 20 मध्ये हे देण्यात आलेलं आहे. जे कोणतं कलम हे देशामधील भारतातील प्रत्येक नागरिकाला जगण्याचा मूलभूत हक्क प्रदान करते? तर कलम 21. लक्षात ठेवायचे, कलम 21. कलम 21 नुसार कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवन किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही. हा हक्क नागरिक तसेच परकीय नागरिकांना उपलब्ध आहे. बघा, न्यायालयाने अमेरिकेच्या घटनेप्रमाणे कायद्याची उचित प्रक्रिया ही तत्व या कलमाला लागू केले. त्यामुळे बघा, कलम 21 अंतर्गत संरक्षण असंगत कार्यकारी कृती बरोबर असंगत संसदीय कृतीविरुद्ध प्राप्त आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमामध्ये भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य नमूद केलं आहे? तर 51 मध्ये हे नमूद केलं आहे. कधी? 51 मध्ये. खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्यामध्ये समावेश नाही? तर समावेश कशाचा नाही पहा या ठिकाणी. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा, पुरुष आणि स्त्रिया समान कामासाठी समान वेतन प्रदान करणे, हे याचं उत्तर आहे. बघा, महत्त्वाची मूलभूत कर्तव्य किती आहेत? बघा, 11 आहेत. राज्यघटना, राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज यांचा आदर राखणे, त्याच्यानंतर वारसाचे जतन करणे, सार्वजनिक जे काय असेल बघा त्याचं संरक्षण करणे, आणि 6 ते 14 वर्ष वयाच्या बालकांना शिक्षण देणे, आणि देशाचे संरक्षण आणि गरज पडल्यास राष्ट्रीय सेवा सुद्धा बजावता आली पाहिजे. खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाहीये? तर संपत्तीचा हक्क या ठिकाणी मूलभूत हक्क नाही. बघा, घटनेमध्ये 6 मूलभूत हक्क सांगितले आहेत. समानतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. हे काय आहेत? बघा, 6 मूलभूत हक्क आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 हे कशा संदर्भामध्ये आहे? तर मूलभूत कर्तव्य या संदर्भामध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. लक्षात, बेकायदेशीर अटक त्याचबरोबर स्थानबद्धता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीची दाद मागता येते? हॅबियस कॉर्पस. लक्षात ठेवायचं आहे. तर बघा, मूलभूत हक्काचे संरक्षण उच्च आणि सर्वोच्च न्यायालय करते. कलम 32 नुसार बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये मूलभूत हक्काचं उल्लंघन झालं तर प्रतिलेख काढून आदेश या ठिकाणी दिले जातात. कलम 226 नुसार उच्च न्यायालय मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास प्राधिलेख काढून आदेश देतात. समजा पोलीस, शासकीय यंत्रणा किंवा खाजगी व्यक्ती यांना कोणतंही कारण नसताना अटक केल्यास न्यायालय मुक्त करण्याचे या ठिकाणी आदेश देऊ शकतं. पुढचा काय प्रश्न आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कामध्ये होत नाही? तर माहितीचा अधिकार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पहा, माहितीचा अधिकार. मूलभूत हक्कामध्ये एकूण 6 हक्कांचा समावेश होतो. समानतेचा हक्क कलम 14 ते 18, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24, धर्म स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29-30, घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. मूळ राज्यघटनेमध्ये एकूण 7 मूलभूत हक्कांचा समावेश होता, परंतु 44वी घटना दुरुस्ती 1978 नुसार मालमत्तेचा हक्क कायदेशीर हक्क करण्यात आला. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे पहा, मूलभूत हक्क संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये देण्यात आलेला आहे? अतिशय IMP प्रश्न आहे बघा. तर मूलभूत हक्क 12 ते 35 मध्ये देण्यात आलेले आहेत. बघा, कलम 12 ते 35 दरम्यान या ठिकाणी मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. बघा, घटनेच्या भाग 3 मध्ये
कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. एकूण 6 मूलभूत हक्क आहे बघा. बघा कलम 14 ते 18 दरम्यान समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क कलम 19 ते 22, शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23-24, धर्मस्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क कलम 29-30 आणि घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. घटनात्मक संरक्षणाचा हक्क कलम 32. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, स्टार मारून लिहून ठेवा. भारताच्या राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाद्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे? तर कलम 17. लक्षात ठेवायचं आपल्याला कलम 17. कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि तीनचे कोणत्याही स्वरूपामध्ये आचरण आणि निषिद्ध करण्यात आला आहे. या कलमाच्या आधारावर अस्पृश्यता निर्मूलन कायदा 1955 संमत करण्यात आला. घटनेमध्ये तसेच कायद्यामध्ये अस्पृश्यता या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेला नाही बघा. अस्पृश्यतेच्या कृतीमुळे दोषी व्यक्तीला संसद व राज्य विधिमंडळाच्या निवडणुकीसाठी अपात्र सुद्धा करण्यात आलं. काय प्रश्न आहे बघा. भारतीय राज्यघटनेमध्ये नागरिकांना कोणत्या कलमाद्वारे समानतेचा मूलभूत अधिकार प्रदान करण्यात आला आहे? तर कलम 14 ते 18. लक्षात ठेवायचं आहे. कलम 14 ते 18 मध्ये या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. कलम 14 नुसार काय झालंय, राज्य संस्था कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये कायद्यासमोर समानता किंवा कायद्याचं समान संरक्षण नाकारणार नाही. कलम 14 कलम 14 ते 17 व 18 मधील मूलभूत हक्क भारताचे नागरिक तसेच परकीय व्यक्तींना प्राप्त आहेत बघा. कलम 15, 16, 19, 29, 30 मधील मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकांसाठीच फक्त प्राप्त आहेत. पुढचा प्रश्न बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या मूलभूत अधिकाराला संविधानाचा आत्मा म्हटलं आहे? तर अनुच्छेद 32 या ठिकाणी संविधानाचा आत्मा असं म्हटलेले कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. नेक्स्ट आहे बघा. भारतीय संविधानाचा कोणता भाग मूलभूत अधिकारांशी संबंधित आहे? तर भाग 3. लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेचा भाग 3 म्हणजे कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आलेले आहेत बघा. मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. भाग 3ला भारताची मॅग्ना कार्टा असं म्हणून सुद्धा संबोधलं जातं. घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क USA म्हणजे अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेले आहेत आणि आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कापेक्षा अधिक विस्तृत आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास कोणत्या कलमाद्वारे मनाई करण्यात आली आहे? तर कलम 15 नुसार या ठिकाणी मनाई आहे. किती? कलम 15 नुसार मनाई आहे. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेमध्ये कोणत्या कलमानुसार मान्य करण्यात आलं? तर कलम 20(2) यामध्ये मान्य करण्यात आलेलं आहे बघा. एकापेक्षा अधिक त्याला शिक्षा दिली जाणार नाही. अपवाद मात्र डबल JP पासून संरक्षण केवळ न्यायालय समोर किंवा न्यायाधिकरणासमोर चालू असलेल्या कार्यवाहीबाबत प्राप्त होतं. चालू असं संरक्षण डिपार्टमेंटल किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यासमोर असलेल्या कार्यवाहीच्या बाबतीत प्राप्त होणार नाही, कारण हे प्राधिकारी न्यायिक स्वरूपाचे नसतात. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासूवृत्ती अंगी बाळगावी असं भारतीय राज्यघटनेत कोणत्या ठिकाणी नमूद केलं आहे? तर कलम 51 लक्षात ठेवायचं 51A. कलम 51A मध्ये मूलभूत कर्तव्य आहेत बघा. एकूण 11 आहेत. भारताच्या मूळ घटनेमध्ये कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता, परंतु 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटनादुरुस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य या ठिकाणी टाकण्यात आले आणि भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्य तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आलेली आहेत. त्यामध्ये बघा स्वर्ण सिंग समिती या ठिकाणी नेमली होती 1976 मध्ये आणि या समितीने सुचवलेल्या कर्तव्यांचा समावेश घटनेमध्ये करण्यात आला. भारतीय राज्यघटनेतील कलम 24 नुसार किती वर्षाखालील बालकास कारखाने अथवा खाणीमध्ये काम करण्यास प्रतिबंध आहे? तर 14 वर्ष खालील बालकास. लक्षात ठेवा 14. हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहेत? तर कलम 351 मध्ये पहा. हिंदी भाषेचा प्रसार वाढवणे आणि ती भारताच्या संमिश्र संस्कृतीच्या सर्व घटकांना अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून उपयोगात आणता येईल अशा रीतीने तिचा विकास करणे हे संघराज्याचं कर्तव्य असेल बघा. आलं लक्षात. हे मार्गदर्शक तत्व न्याय प्रविष्ट नाही. बरोबर. पुढचा प्रश्न आहे पहा. भारताच्या राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणतं कलम समान नागरी कायदा करण्याशी संबंधित आहे? तर कलम 44. एकरूप नागरी संहिता ही अशी एक तरतूद आहे
ज्याद्वारे मोठ्या धार्मिक समुदायाचे धर्मग्रंथ आणि सामाजिक परंपरावर आधारलेली वैयक्तिक कायद्याची जागा देशातील सर्व नागरिकांना लागू होईल असा एक सामायिक संच असावा. वैयक्तिक कायदा हा सार्वजनिक कायद्यापासून वेगळा असतो आणि त्यामध्ये विवाह, घटस्फोट, वारसा, त्याचबरोबर दत्तक घेणे, पोटगी यासारख्या विषयांचा समावेश होतो. गोवा राज्यामध्ये सामायिक कौटुंबिक कायदा स्वीकारलेला असल्याने गोवा हे एकरूप नागरी संहिता असलेलं भारतातील एकमेव राज्य बनलं आहे. मूलभूत अधिकारांचं हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमाद्वारे दाद मागता येते ते कलम 32 नुसार या ठिकाणी दाद मागता येते. कलम 32 नुसार. समजलं? पुढचा प्रश्न आहे पहा. कलम 32 चा उद्देश बघा, मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हमी, त्याचबरोबर प्रभावी, जलद गतीने, कमी खर्चामध्ये आणि संक्षिप्त उपाययोजनांचा उपलब्ध करून देणे हा आहे. नागरिकांच्या हक्काचं उल्लंघन झाल्यास ते त्यांना. पुढचा प्रश्न काय बघा, खालीलपैकी कोणतं भारतीय नागरिकांचं संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे? तर बघा, देशाचे रक्षण करणे आणि जेव्हा असं करण्यात सांगितले जाते तेव्हा राष्ट्रीय सेवा सुद्धा प्रदान करणे हे काय बघा आपल्या संविधानानुसार मूलभूत कर्तव्य आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? अनुच्छेद 16. लक्षात ठेवायचं, अनुच्छेद 16 मध्ये या ठिकाणी तरतूद करण्यात. पर्यावरणाचे जतन करण्याची जी काही बाब आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे? तर मूलभूत कर्तव्य. कोणत्या भागामध्ये आहे? मूलभूत कर्तव्य. नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करणे, प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे मूलभूत कर्तव्य या भागामध्ये आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचा होणारा ऱ्हास, वन्य प्राण्यांची शिकार थांबवण्यासाठी हे कर्तव्य टाकण्यात आलेले बघा. सध्या 11 मूलभूत कर्तव्ये घटनेच्या सुरुवातीला मूलभूत कर्तव्य नव्हते, परंतु 1976 पासून ते टाकण्यात आलेले आहेत. ही कोणती आहे? 42वी घटना दुरुस्ती. भारतीय संविधानामधील मतदानाचे हक्क कोणत्या अनुच्छेदामध्ये समाविष्ट आहेत? तर अनुच्छेद 326 नुसार बघा या ठिकाणी मतदानाचा हक्क आहे पहा. राज्यघटनेमध्ये निवडणुकीविषयी बघा तरतूद भाग 15 कलम 324 आहे बघा. कलम 324 नुसार निवडणूक आयोग आहे. कलम 325 धर्म, वंश, जात, लिंग या कारणास्तव कोणती व्यक्ती मतदान यादीमध्ये समाविष्ट होण्यास अपात्र ठरणार नाही हे सुद्धा आहे. कलम 326 नुसार बघा 18 वर्षावरील नागरिकास मतदानाचा हक्क राहील. 61वी घटना दुरुस्ती बघा 1998 नुसार मतदानाचे वय बघा 21 वरून किती झालं 18 वर्ष इतकं करण्यात आलं. भारतीय घटनेच्या कोणत्या कलमानुसार निवडणूक आयोगाची रचना करण्यात आली आहे? तर कलम 324. लक्षात ठेवा, कलम 324 नुसार भाग 15 निवडणूक आयोगाची रचना झाली बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या कोणत्या कलमास भारतीय संविधानाचा आत्मा मानलेला आहे? तर कलम 32 हे लक्षात ठेवायचे बघा. कलम 32चं वर्णन आपण बघितलं, आंबेडकर यांनी पुढील प्रमाणे केलेले बघा. असं कलम बघा ज्याविना घटना व्यर्थ ठरेल, हे कलम घटनेचा आत्मा असून याचं खरं हृदय बघा. कलम 32 नुसार मूलभूत हक्काचं उल्लंघन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागता येते. कलम 226 नुसार आपण मूलभूत हक्काच्या उल्लंघनासाठी उच्च न्यायालयामध्ये सुद्धा या ठिकाणी जाऊ शकतो. भारतीय राज्यघटनेमधील 8वे परिशिष्ट खालीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे? हे बघा राजभाषा या बाबीशी संदर्भामध्ये. लक्षात ठेवायचं आहे राजभाषा. राज्यघटनेमधील परिशिष्ट किंवा अनुसूची. पहिली बघा राज्य व केंद्र यांची नावे, राज्यक्षेत्र. दुसरी वित्तलब्धी, भत्ते, विशेषाधिकार. तिसरी शपथ. चौथी काय बघा राजभाषेमधील जागा. 5वी अनुसूचित क्षेत्र, जमातीचे प्रशासन. 6वी बघा आदिवासी क्षेत्र आणि प्रशासन. 7वी बघा संघ आणि राज्य समवर्ती सूची. 8वी मध्ये काय बघा भाषा. 9व्या मध्ये बघा काही कायदे आणि विनिमय विधी ग्राह्य असणे. त्याचबरोबर 10वी मध्ये पक्षांतराच्या कायद्यावरून अपात्रता आहे बघा. बरोबर. 11वी मध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकरण, जबाबदाऱ्या. 12वी मध्ये बघा नगरपालिकांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या आहेत बघा. नेक्स्ट बघा खालीलपैकी कोणता विषय भारतीय संविधानातील राज्य सूचीमध्ये नाही? तर चलन व्यवस्था. चलन व्यवस्था नाही बघा. संघ सूचीमध्ये काय? आंतरराष्ट्रीय संबंध, बंदरे, रेल्वे, चलन, नागरिकत्व आणि अणुशक्ती आहे. राज्य सूचीमध्ये पोलीस, सार्वजनिक सुव्यवस्था, सार्वजनिक आरोग्य, सट्टेबाजी, जुगार हे काही राज्य सूचीमध्ये येतं. समवर्ती सूचीमध्ये वन, शिक्षण, विवाह, कामगार संघटना ही आपल्याला समवर्ती सूचीमध्ये पाहावयास मिळतं. भारतीय संविधानामधील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही? तर अनुच्छेद 40. लक्षात ठेवा अनुच्छेद 40 हे बरोबर उत्तर बघा. अनुच्छेद 40 मध्ये काय आहे? तर ग्रामपंचायतीचे संघटन आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत बघा. अनुच्छेद 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क. 12 ते 35 मध्ये मूलभूत. 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्त्वे आहेत बघा.
कलम 21 मध्ये जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आहे. कलम 15 मध्ये धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे मतभेदभाव करण्यास या ठिकाणी मनाई आहे. राज्यघटनेतील कोणत्या कलमाद्वारे सर्वोच्च न्यायालयामध्ये बंदी प्रत्यक्षीकरणाचा रिट दाखल करता येतो? तर कलम 32 मध्ये बघा, याचं बरोबर उत्तर आहे बघा. कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय पुढील प्रलेखित रिट्स काढू शकतं बघा. त्याच्या बंदी प्रत्यक्षीकरण, त्याच्यानंतर परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण आणि अधिकारपुच्छा हे काय बघा या ठिकाणी रिट्स काढू शकते. ह्या रिट्स आहेत. तर बघा, अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेमधून वगळण्याने कोणता परिणाम झाला? तर हे काय झालं बघा, जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी विक्री करण्यास या ठिकाणी शक्य झालं 370 रद्द केल्यामुळे. संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला सुद्धा या ठिकाणी लागू झाले. जम्मू काश्मीरचा सुद्धा भारताच्या इतर राज्याप्रमाणे दर्जा मिळाला बघा. म्हणजे वरीलपैकी सर्व आपलं बरोबर उत्तर आहे बघा. तर बघा, याचं खूप महत्त्वाचं आहे. 5 ऑगस्ट 2019 या दिवशी कलम 370 रद्द करण्यात आलं होतं बघा. यामुळे पुढील बदल झाला. तर बघा, याला स्वतंत्र राज्याचा दर्जा या ठिकाणी संपुष्टात आला. भारताच्या घटनेच्या सर्व तरतुदी जम्मू काश्मीरला या ठिकाणी लागू झाल्या. जम्मू काश्मीरची स्वतंत्र जी काही घटना होती ती रद्द झालं आणि कलम 35 हे सुद्धा या ठिकाणी रद्द झालं. कलम 370 रद्द झाले नसून त्या जागी नवीन कलम 370 समाविष्ट करण्यात आला आणि 31 ऑक्टोबर 2019 रोजी जम्मू काश्मीर या ठिकाणी राज्याचं जे काही विभाजन करून जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी करण्यात आले. 2 केंद्रशासित प्रदेश. पुढचा प्रश्न काय बघा, संविधानाच्या कोणत्या कलमानुसार भारताच्या एकत्रित प्रतिभूतीवर भारत सरकार सार्वजनिक कर्ज काढू शकतं? तर कलम 292 लक्षात ठेवायचं आहे. 292 नुसार. कलम 280 काय वित्त आयोग आहे. कलम 281 वित्त आयोगाच्या शिफारसी. कलम 292 भारत सरकारने कर्ज काढणे. कलम 293 राज्य सरकारने कर्ज काढणे. भारताची खालीलपैकी कोणती भाषा अनुसूचित भाषा नाही? तर गोंडी. लक्षात ठेवा. 8व्या अनुसूचीमध्ये घटनेमध्ये भाषांची यादी बघा. यामध्ये 22 भाषा आहेत. आसामी, कन्नडी, बोडी, डोंगरी, गुजराती, हिंदी, बंगाली, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, उडिया, पंजाबी, संस्कृत, संस्थाली, सिंधी, तमिळ, तेलुगू, उर्दू. कलम 343 अंतर्गत भारताची राजभाषा संदर्भामध्ये. त्याच्यानंतर कलम 345 काय घटक राज्याची राज्यभाषा. कलम 348 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कामकाजाची भाषा इंग्रजी. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पोलीस हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे? तर राज्य सूचीमध्ये बघा हा समाविष्ट करण्यात आला आहे बघा. राज्य सूचीमध्ये महत्त्वाचे विषय लक्षात ठेवायचे आहेत आपल्याला. सार्वजनिक व्यवस्था, पोलीस, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता, कृषी, तुरुंग, स्थानिक शासन, मत्स्य व्यवस्थापन, सिनेमागृहे, जुगार, बाजारपेठा हे काय बघा राज्य सूचीतील महत्त्वाचे विषय आहेत. घटनेच्या कोणत्या कलमाद्वारे जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देण्यात आला होता? तर 2019ला रद्द करण्यात आला. तर कलम 370 लक्षात ठेवायचं आहे. कलम 370. आपल्या मूळ संविधानामध्ये किती कलम होती? तर 395 कलम होती. पहा किती, 395 इतकी कलम होती. भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीबाबत आपल्याला बरोबर पर्याय निवडायचा आहे. तर बघा, या ठिकाणी फक्त बरोबर काय बघा, घटस्फोट, मृत्यूपत्र या संदर्भामध्ये केंद्र व राज्य शासन कायदा करू शकतात. हे या ठिकाणी बरोबर आहे. लक्षात ठेवायचे बघा, फक्त 3. बघा, संविधानाच्या सुरुवातीला 8 अनुसूची म्हणजे परिशिष्टे होती. घटना दुरुस्तीने त्यांची संख्या वाढून बघा 12 इतकी झाली आहे. 7व्या अनुसूचीमध्ये विषय सूची, केंद्र, त्याच्यानंतर राज्य आणि समवर्ती सूची असं या ठिकाणी विभाजन झालं. कसं झालं? तर केंद्र आणि राज्य आणि समवर्ती सूची. राज्य सूचीमध्ये विषयावर राज्य विधिमंडळ कायदे करते, तर केंद्र सूचीमधील विषयावर संसद कायदे करते. पहा, समवर्ती सूचीमध्ये विषयावर संसद विधिमंडळ या ठिकाणी कायदा करू शकते, परंतु दोन्हींना एकाच विषयावर कायदा केल्यास संसदेचा कायदा ग्राह्य धरला जातो. पुढचा काय प्रश्न आहे बघा, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार राज्यपाल विधान परिषदेवर काही सदस्याचं नामनिर्देशन करू शकतात? तर अनुच्छेद 171. लक्षात ठेवा, 171. कलम 169 मध्ये विधान परिषद स्थापन करणे हा काय संसदेचा हक्क आहे. कलम 170 मध्ये विधानसभा सदस्य संख्या आणि निवड, राज्यपाल या ठिकाणी नियुक्ती सदस्य. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल
नमूद केलं आहे तर अनुच्छेद 21 मध्ये लक्षात ठेवायचं, अनुच्छेद 21 मध्ये नमूद केलेले बघा. अनुच्छेद 21 म्हणजे कलम 21 मध्ये भारतामध्ये राहणाऱ्या व परकीयांना हा अधिकार उपलब्ध आहे बघा. कार्यकारी कायदेशीर तरतुदीच्या विरोधामध्ये हा उपलब्ध आहे. खूप महत्वाचं आहे. भारतीय घटनेच्या टिंबटिंब या कलमानुसार प्रत्येक घटक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय असते. तर कलम 214 नुसार प्रत्येक राज्यामध्ये एक उच्च न्यायालय पहा. लक्षात ठेवायचं आहे. परंतु 7व्या घटना दुरुस्तीने 2 किंवा अधिक राज्यांना एकच उच्च न्यायालयाची तरतूद केलेली बघा. तर मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत गोवा येतं, दमण, दीव येतं आणि दादर नगर हवेली यांचं क्षेत्र आपल्याला मुंबईमध्ये समाविष्ट केलेलं पाहायला मिळतं. भारतीय राज्यघटनेचं खालीलपैकी कितवं कलम हे घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? तर कलम 368 आहे बघा, घटना दुरुस्तीशी संबंधित आहे. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेमधील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे? तर कलम 1 मध्ये हे नमूद केलेलं आहे बघा. इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 मध्ये नमूद आहे. यामध्ये राज्य येतात, केंद्रशासित प्रदेश येतात, त्याच्यानंतर मिळवणारे क्षेत्र याचा समावेश होतो. भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार मंत्रिपरिषद लोकसभेला उत्तरदायी असते? तर अनुच्छेद 75ला. लक्षात ठेवा, 75ला. राष्ट्रपतीला सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ असते हे कलम 74 नुसार आहे. राष्ट्रपती पंतप्रधानांच्या सल्ल्याने मंत्र्याची नियुक्ती करतो हे कलम 75 मध्ये पहा. भारतीय संविधानामध्ये कलम 352 हे कशाच्या संदर्भामध्ये? तर राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भामध्ये 352 आहे बघा. यामध्ये युद्ध, परकीय आक्रमण, सशस्त्र उठाव या कारणामुळे देशामध्ये राष्ट्रीय आणीबाणी लावता येते. ही संपूर्ण देशभर अथवा देशाच्या विशिष्ट भागासाठी असते. कॅबिनेटच्या सल्ल्यानेच राष्ट्रपती या ठिकाणी लागू करतात. आतापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली. 1962, 1971 आणि 1975ला. भारतीय संविधानानुसार अनुच्छेद 370 हा कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर जम्मू काश्मीरशी संबंधित आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. कलम 370 आहे बघा. तात्पुरत्या स्वरूपामध्ये जम्मू काश्मीर राज्याला विशेष अधिकार देणारं कलम होतं बघा. यामध्ये अनेक कायदे नियम लागू करताना राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळाची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु ऑगस्ट 2019 मध्ये कलम 370 रद्द करण्यात आलं आणि यामध्ये 2 केंद्रशासित प्रदेश त्या ठिकाणी निर्माण केली. जम्मू काश्मीर आणि लडाख हे 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्माण करून टाकले होते. आणि मित्रांनो, आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचं हार्दिक स्वागत. भारतीय राज्यघटनेच्या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. तर कोणतं कलम आहे याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा.